या व्हिडिओमध्ये आपण MCQ स्वरूपामध्ये जे काही आपले मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे, त्याला एकदा रिव्हिजन मारणार आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावर 100% प्रश्न असणार आहे. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ खूप IMP असणार आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण बनले आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री बनलेले आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री या ठिकाणी काय विचारले आपल्याला? गृहमंत्री नाही तर गृहराज्यमंत्री शहर हे कोण बनले आहेत? तर बघा योगेश कदम याचं करेक्ट आन्सर आहे. बघा कोण आहे? बघा योगेश कदम. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण बनले आहेत? तर पंकज भोयर हे बनले आहेत. लक्षात ठेवायचं, ग्रामीणचे कोण बनले आहेत? तर पंकज भोयर हे बनलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल किंवा तुमच्या ज्ञानामध्ये 1% वाढ झाली असेल तर हा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. पहा नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे. लक्षात ठेवायचं, एकनाथ शिंदे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण बनले आहेत? तर अजित पवार हे राज्य उत्पादन शुल्क मंत्री बनलेले आहेत. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री कोण आहेत? तर बाबासाहेब पाटील बघा या ठिकाणी सहकार मंत्री बनलेले आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री कोण बनले आहेत? तर दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याचे बघा क्रीडा मंत्री बनलेले आहेत. पुढचा, एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये. बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत. बघा तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे. बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे. बघा आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 827555 8283 याला तुम्हाला काय करायचं, 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण बनला आहे? तर माणिकराव कोकाटे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा माणिकराव कोकाटे. महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बाल कल्याण मंत्री कोण बनले आहेत? तर आदिती तटकरे आपलं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं, महिला आणि बाल कल्याण मंत्री. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, अजितदादा पवार या ठिकाणी आपले अर्थमंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री कोण बनले आहेत? तर एकनाथ शिंदे या ठिकाणी नगर विकास मंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे, म्हणजे पर्याय ब आणि क आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा चंद्रशेखर बावनकुळे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण बनले आहेत? तर पंकजा मुंडे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. कोण बनलेले आहेत? पंकजा मुंडे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तर प्रताप सरनाईक हे आपलं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री कोण बनले? तर संजय शिरसाट महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री बनलेले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये कितवी विधानसभा अस्तित्वात आली आहे? तर या ठिकाणी उत्तर बघा आपली 15वी विधानसभा या ठिकाणी अस्तित्वामध्ये आलेली आहे. किती? 15वी. महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये टिंब कॅबिनेट आणि टिंब राज्यमंत्री आहेत. तर बघा 36 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री आहेत. नेक्स्ट बघा, खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, बरोबर आहे. नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, एकदम बरोबर. अशोक उईके आदिवासी मंत्री, एकदम बरोबर आहे. गुलाबराव पाटील हे या ठिकाणी चुकीचं आहे. पहा, महाराष्ट्र राज्याचे विधी आणि न्याय मंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. लक्षात ठेवायचं, अतिशय IMP प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस. तर बघा आपण एकदा वन लाईनर प्रश्नांनी पुन्हा एकदा रिव्हिजन मारू, जेणेकरून आपला डबल अभ्यास होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणकोणते खाते आहेत? बघा लक्ष देऊन पहा. या ठिकाणी गृह खातं त्यांच्याकडे, ऊर्जेचं खातं त्यांच्याकडे, न्याय आणि विधी त्यांच्याकडे, बघा सामान्य प्रशासन विभाग त्यांच्याकडे, माहिती आणि प्रसारण आणि खाते वाटप न झालेले जे काही सगळे खाते आहेत बघा ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये. बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बघा ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
त्यानंतर बघा अजित पवार यांच्याकडे बघा अर्थ आणि नियोजन, राज्य आणि उत्पादन शुल्कसुद्धा त्यांच्याकडे पहा. कॅबिनेट मंत्रीचं जे काही खाते वाटप आहे या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बघा महसूल खातं देण्यात आलेलं आहे बघा. राधाकृष्ण विखे पाटील बघा जलसंधारण खातं त्यांच्याकडे. हसन मुश्रीफ यांच्याकडे बघा वैद्यकीय शिक्षण खाते बघा. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण. त्याच्यानंतर संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत बघा, चंद्रकांत पाटील हे आहेत. गिरीश महाजन बघा, गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण, त्याच्यानंतर विदर्भ, तापी, कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन खातं गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेलं आहे बघा. पुढचे आहेत बघा गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठ्याचं खातं देण्यात आलं आहे. गणेश नाईक यांच्याकडे वन विभाग देण्यात आलेले बघा. दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण देण्यात आलं आहे. संजय राठोड यांच्याकडे बघा माती, पाणी आणि परीक्षणाचं खातं देण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे बघा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याचप्रकारे मित्रांनो मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन हे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. उदय सामंत यांच्याकडे बघा उद्योग आणि मराठी भाषा हे खातं देण्यात आलेलं आहे. जयकुमार रावल यांच्याकडे विपणन, त्याच्यानंतर प्रोटोकॉल हे देण्यात आलेलं आहे बघा. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण, वातावरण बदल आणि पशुसंवर्धन हे देण्यात आलेले बघा. अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास, दुग्ध विकास मंत्रालय आणि ऊर्जेचं नूतनीकरण हे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे बघा. अशोक उईके, काय प्रश्न आहे बघा, अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय. शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. आशिष शेलार यांच्याकडे बघा माहिती आणि तंत्रज्ञान हे खातं देण्यात आलेलं आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास व अवकाश मंत्रालय हे देण्यात आलेलं आहे. आदिती तटकरे ह्या बघा महिला आणि बाल विकास मंत्री पुन्हा एकदा झालेले आहेत पहा. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हे देण्यात आलेले पहा. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी विभाग देण्यात आलेला आहे. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज हे देण्यात आलेलं आहे. नरहरी झिरवळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन हे देण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर बघा संजय सावकार यांच्याकडे कापड उद्योग देण्यात आलेला आहे बघा. संजय शिरसाट यांच्याकडे बघा सामाजिक आणि न्याय हे जे काही बघा देण्यात आलेले बघा. प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक खातं देण्यात आलेलं आहे. भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन देण्यात आलेलं आहे. मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खातं देण्यात आलेलं आहे. नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे देण्यात आलेलं आहे. आकाश फोंडकर यांच्याकडे कामगार खातं देण्यात आलेलं आहे. बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर हे बनलेले आहेत. हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे बघा. राज्यमंत्री पद या ठिकाणी जर पाहिलं तर माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक विकास देण्यात आले बघा. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण सुद्धा देण्यात आलं आहे. आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय हे सुद्धा आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आले बघा. मेघना बोर्डीकर यांच्याकडे बघा सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा देण्यात आले बघा. इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास आणि पर्यटन हे देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघा योगेश कदम यांच्याकडे गृह, राज्य, शहर देण्यात आलं आहे आणि पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण खातं देण्यात आलेलं आहे.